डोसा हा एक असा प्रकार आहे जो की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फारच आवडतो. पण होतं काय, डोसा खायचं म्हटलं की डाळ तांदूळ भिजवावा लागतो, मग त्याला वाटावं लागतं आणि मग त्याला फर्मेंट करावं लागतं. हे सगळं प्रोसेस फारच कंटाळवाणं असं काही लोकांना वाटतं. म्हणूनच बऱ्याच जणांच्या घरी हा जो डोसा आहे तो बनतच नाही. म्हणूनच मी विचार केला की जर मी तुमच्या बरोबर अशी रेसिपी शेअर केली की ज्याने तुमचा जो डोसा आहे तो फक्त 10 मिनिटात बनून तयार होईल आणि ह्याची जी चव आहे ती एकदमच भन्नाट असेल. तसं माझ्या घरी डोशाचं पीठ हे नेहमीच असतं, पण बऱ्याच वेळा डोसाचं पीठ संपलं ना की मी हा डोसा नक्की ट्राय करते आणि हा डोसा आमच्या घरी सगळ्यांनाच एवढा आवडतो ना आणि कोणाला कळतही नाही हा डोसा डाळ तांदळाचा नसून वेगळ्याच काही पदार्थांचा आहे. तर यापुढे तुम्हाला जेव्हा कधी डोसा खायची इच्छा होईल ना, एकदा तरी माझ्या पद्धतीने या डोशाच्या रेसिपीला घरी नक्की ट्राय करून बघा. बनवायला सुद्धा एकदम साधा सरळ सोपा आणि खायला सुद्धा एकदम असा चवदार असा डोसा बनून तयार होईल, तेही अवघ्या काही मिनिटातच. तर डोसा बनवण्यासाठी इथं आपल्याला सगळ्यात अगोदर डोशाचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं मी एक मीडियम वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. या गव्हाच्या पिठाला मी अगोदरच चाळून घेतलेलं आहे. तर एक मीडियम वाटी भरून आपल्याला इथं गव्हाचं पीठ मिक्सी जारमध्ये ऍड करून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ ऍड केल्यानंतर त्याच वाटीमध्ये आपल्याला पाऊण वाटी भरून बेसन ऍड करून घ्यायचं आहे. बेसनमुळे या डोशाची जी चव आहे ना ती एकदमच अप्रतिम बनते. त्यानंतर इथं आपल्याला ज्या वाटीने गव्हाचं पीठ आणि बेसन ऍड करून घेतलेलं आहे ना त्याच वाटीने इथं आपल्याला अर्धी वाटी भरून रवा याच्यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे. रवा कोणताही असला तरी चालेल, 0 नंबरवाला असेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये आणि जर जाडसर असा रवा असेल तरी तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. ह्याचबरोबर इथं आपण अर्धा टीस्पून जिरं आणि 2 बॅडगी मिरचीला 15 मिनिटासाठी मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं. त्या बॅडगी मिरचीला आपण आता या मिक्सी जारमध्ये ऍड करून घेऊया. त्यानंतर इथं मी अर्धी वाटी भरून दही सुद्धा याच्यात ऍड करून घेतलेलं आहे. दह्यामुळे हलकासा आंबटपणा त्या डोस्याला येतो आणि डोसा खायला एकदमच भारी लागतो. सगळे इन्ग्रेडियंट्स ऍड केल्यानंतर यातच आपण एक वाटी भरून पाणी ऍड करून घ्यायचं आहे आणि आता मिक्सी जारचं झाकण लावून याला एकदम बारीक असं वाटून घेऊया. काही सेकंद या मिश्रणाला वाटून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये एक इन्ग्रेडियंट ऍड करून घ्यायचा आहे, ज्याने जो डोशाचा कलर आहे ना तो एकदमच अप्रतिम येईल. तर इथं मी एक मीडियम साईजच्या बटाट्याचं साल काढून त्याला बारीक असं कापून मिक्सी जारमध्ये ऍड करून घेतलेला आहे आणि यामध्ये एक वाटी पुन्हा पाणी ऍड करून आता याला झाकून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. जितकं बारीक तुम्ही या पिठाला वाटाल ना तितकाच अप्रतिम तुमचा डोसा बनेल. तर हे बघा इथं मी सर्व मिश्रणाला असं काही वाटून घेतलेलं आहे. मिश्रण बनून तयार झाल्यानंतर आता आपण याला एका वेगळ्या बाउलमध्ये काढून घेऊयात. इथं तुम्ही बघू शकता जे डोस्याचं बॅटर आहे ते फारसं सैलसर पण नाहीये आणि फारसं घट्टसर पण नाहीये. ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती एकदम मीडियम अशी बनून तयार झालेली आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1/4 टीस्पून एवढा बेकिंग सोडा याच्यामध्ये ऍड करून घेणार आहोत. बेकिंग सोडामुळे होतं काय, हा जो डोसा आहे ना तो आतून एकदमच जाळीदार बनतो. म्हणूनच इथं मी बेकिंग सोडा ऍड करून घेतलेला आहे. जर तुम्ही याला थोड्या वेळासाठी म्हणजे काही तासांसाठी रेस्ट करायला ठेवणार असाल ना तर तुम्हाला हा बेकिंग सोडा ऍड करण्याची सुद्धा काही गरज नसेल आणि जर तुम्ही इन्स्टंट बनवणार असाल तर तुम्हाला नक्की इथे बेकिंग सोडाचा वापर करावा लागेल. तर हे बघा फायनली इथं आपला जो डोशाचा बॅटर आहे तो बनून तयार झालेला आहे. मग आता आपण या बॅटरला थोड्या वेळासाठी साईडला ठेवूयात आणि दुसरीकडे डोस्याबरोबर खाण्यासाठी एकदम अप्रतिम चवीची चटणी बनवून तयार करूयात. तर सगळ्यात अगोदर गॅसवर मी एक पॅन चढवलेला आहे आणि यामध्ये अर्धा बाउल भरून इथं मी शेंगदाणे ऍड केलेले आहेत. या शेंगदाण्यांना आपल्याला इथं हलकसं भाजून घ्यायचं आहे. 2 ते 2.5 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता जो शेंगदाण्यांचा कलर आहे तो हलकासा चेंज झालेला आहे. तर आता आपण या भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया. चटणीसाठी शेंगदाण्यांना फारसं भाजायची गरज नसते, त्यामुळे इथं मी हलकसं शेंगदाण्यांना भाजून घेतलेलं आहे. शेंगदाण्यांना एका ताटामध्ये काढल्यानंतर या पॅनला मी पुन्हा गॅसवर चढवलेला आहे आणि यातच आपण 1 टीस्पून एवढं ऑइल ऍड करून घेऊया. ऑइल हलकसं गरम झाल्यानंतर यातच आपण 4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं ऍड करून याला अर्धा मिनिटासाठी व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय. आलं आणि लसणाला काही वेळासाठी भाजून घेतल्यानंतर यातच आपण अर्धी वाटी भरून बारीक असं चिरलेलं ओलं नारळ आता आपण याच्यात ऍड करून घेऊयात आणि याला सुद्धा फक्त 1 मिनिटासाठी इथं भाजून घेऊयात. याला जर तुम्ही फार वेळासाठी भाजाल ना तर जे खोबऱ्यामधलं ओलसरपणा आहे ना तो निघून जाईल. म्हणूनच इथं आपल्याला थोड्या वेळासाठी त्याला भाजून घ्यायचं आणि यानंतर आता आपण याच्यातच अर्धी वाटी फुटाणे आणि 2 हिरव्या मिरच्या घालून पुन्हा याला अर्धा ते 1 मिनिटासाठी व्यवस्थित असं भाजू द्यायचंय. इथं सर्व साहित्य व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. चला तर मग आता आपण या पूर्ण साहित्याला थोड्या वेळासाठी गार होऊ देऊयात. आपण भाजून घेतलेलं जे साहित्य आहे आता पूर्णपणे थंड झालेलं आहे. तर आता आपण या भाजून घेतलेल्या साहित्याला मिक्सी जारमध्ये ऍड करून घ्यायचंय. तर हे बघा इथं मी सर्व भाजून घेतलेलं साहित्य मिक्सी जारमध्ये ऍड करून घेतलेलं आहे. तर यातच आपण जे शेंगदाणे सुरुवातीला भाजून घेतले होते ना त्यांना सुद्धा याच्यात ऍड करूयात. याच बरोबर इथं आपण 1 टेबलस्पून एवढं दही ऍड करून घ्यायचंय.
दही जर फार आंबट असेल तर 1 टेबलस्पून ऐवजी अर्धा टेबलस्पून दह्याचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. त्यानंतर यातच चवीनुसार मीठ आणि 1 टीस्पून एवढं साखर ॲड करून आता आपण याचं झाकण लावून याला असं वाटून घेऊयात. तर हे बघा इथे मी सर्व साहित्याला एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे. तर यातच आपण 1 वाटी भरून पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा याला वाटून घ्यायचंय. फायनली आता तुम्ही इथे बघू शकता अवघ्या काही मिनिटातच डोसा बरोबर जी चटणी सर्व केली जाणार आहे ती इथे एकदम भन्नाट अशा पद्धतीने बनून तयार झालेली आहे. वाटून घेतलेल्या चटणीला इथं मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. आता याला फक्त तडका देणं बाकी राहिलेलं आहे. तडक्याने होतं काय तर चटणीचा जो स्वाद आहे ना तो अजून 2 पटीनं वाढतो. म्हणूनच चटणीला तडका देणं फारच महत्वाचं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला इथं तडका बनवण्यासाठी गॅसवर एक पॅन चढवून घ्यायचा आहे आणि या पॅनमध्ये 2 टीस्पून एवढं तेल ऍड करून घ्यायचं आहे. तेल हलकंसं गरम झालं की यातच आपल्याला 1 टीस्पून एवढी मोहरी, मोहरीतनं चटचट असा आवाज यायला लागला की यातच आपल्याला अर्धा टीस्पून एवढं जिरं ऍड करून घ्यायचं आहे. जिऱ्यातनं सुद्धा हळूहळू चटचट असा आवाज यायला लागला की यातच आपण 1/4 टीस्पून एवढा हिंग, थोडंसं कढीपत्ता आणि 2 सुक्या लाल मिरच्या सुद्धा आता आपल्याला याच्यात ऍड करून घ्यायचं आहे आणि ह्या साहित्याला अर्धा ते 1 मिनिटासाठी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तर ऍड करून घेतलेल्या सर्व साहित्याला इथं मी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. चला तर मग आता आपण तडका जळू नये यासाठी 2 टेबलस्पून एवढं पाणी घालून घेऊयात आणि या बनवून घेतलेल्या तडक्याला चटणीमध्ये ऍड करून घेऊयात. आता बऱ्याच वेळेला काय होतं जो तडका आहे ना तो जळून जातो आणि त्याचा जो टेस्ट आहे ना तो चटणीमध्ये ऍड केल्यानंतर अजिबातच चांगला येत नाही. म्हणूनच इथं मी थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे. आता आपण या तडक्याला चटणीमध्ये ऍड करून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. चटणी बनवून तयार झालेली आहे. तर चला तर मग आता आपण दुसरीकडे डोसा बनवायला सुरुवात करूया. डोसा बनवण्यासाठी इथं मी गॅसवर एक तवा चढवून घेतलेला आहे. तवा गरम झाला की याला आता आपल्याला ऑइलनी व्यवस्थित असं ग्रीस करून घ्यायचं आहे. आता बऱ्याच वेळेला होतं काय जो डोसा आहे ना तो तव्याला चिटकतो किंवा बऱ्याच वेळेला फाटतो. हे सगळे काही प्रॉब्लेम्स होऊ नये म्हणून जो डोसाचा तवा आहे त्याला सेट करणं फारच गरजेचं आहे. तर आता आपल्याला सगळ्यात अगोदर यावरती असं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि जो बनवलेला डोसाचं बॅटर आहे त्याला 2 पळीभर इथं आपल्याला तव्यात ऍड करून घ्यायचं आहे. डोशाच्या तव्यामध्ये डोशाचं बॅटर ऍड केलं की इथं आपल्याला पटापट असं गोल असं गरगरीत असं फिरवायचं आहे. तुम्हाला जेवढा पातळ डोसा बनवायचा आहे ना त्या हिशोबाने तुम्हाला इथं या बॅटरला पसरवून घ्यायचंय. तर हे बघा जे डोशाचं बॅटर इथं मी पसरवून घेतलं होतं ते पूर्णपणे आता इथं तुम्हाला दिसत असेल ड्राय झालेलं आहे. तर यातच आपण 1 टीस्पून भरून तूप ऍड करून घेऊयात. हवं तर तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. पण तूप ऍड केल्याने जो डोशाचा टेस्ट आहे ना तो अजूनच भन्नाट लागतो. म्हणूनच इथे मी तुपाचा वापर केलेला आहे. अगदी 1.5 ते 2 मिनिटाच्या आतच तुम्ही इथे बघू शकता जो डोशाचा कलर आहे तो हलकासा ब्राऊन झालेला आहे. आता मग आपण काय करायचंय ज्या डोशाच्या कडा आहेत त्यांना आपल्याला इथे सगळ्यात अगोदर सोडवून घ्यायचं आहे आणि डोशाला मधून फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि हे बघा काय कलर आलेला आहे या डोशाचा. अगदी जसा मार्केटमध्ये मिळतो ना अगदी तोच कलर इथे या डोशाला आलेला आहे. कलर तर एकदम परफेक्ट आलेला आहे आणि आता म्हणाल की क्रिस्पी झालाय की नाही तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला ह्याचा क्रिस्पीपणा ऐकवलेला आहे. तर तुम्हाला वाटत असेल की हा डोसा पटकन बनतो म्हणून परफेक्ट बनणार नाही. तर असं काही नाहीये. तुम्ही सुद्धा एकदा तरी माझ्या पद्धतीने या रेसिपीला नक्की ट्राय करून बघा. तुमच्या घरी सुद्धा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा डोसा फारच आवडेल. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.